नमस्कार. SYBAच्या 4थ्या सेमिस्टरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. SYBAला आपल्या जनरल लेवलवर 4थ्या सेमिस्टरला जो विषय शिकवला जाणार आहे तो म्हणजे मानवी भूगोल अर्थात ह्युमन जॉग्राफी. आपण 3ऱ्या सेमिस्टरला जनरल कार्टोग्राफी अर्थात सामान्य नकाशाशास्त्र हा विषय शिकला होता. आता आपल्याला ह्या सेमिस्टरमध्ये मानवी भूगोल हा विषय अध्यापन करायचं आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा आहेत. एक म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी आहे मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये सर्व घटक हे निसर्गाशी आणि स्वतः म्हणजे जे पर्यावरणात आहेत यांचा सरळ संबंध येतो. मानवी भूगोलामध्ये मानवाशी निगडीत आणि मानवाशी संबंधित मानवाने तयार केलेल्या किंवा मानवाने निर्माण केलेल्या सर्व क्रियाप्रक्रियांशी संबंधित याची नोंद मानवी भूगोलामध्ये घेतली जाते. म्हणजे एका अर्थाने सांगायचं झालं तर मानवाच्या सभोवतालची परिस्थिती आणि मानवाने निर्माण केलेली जी काही त्याच्या स्वतःच्या गरजेपुरता असलेली जी काही प्रक्रिया असेल ही स्वतःच्या मर्यादेकरिता किंवा त्याचा उपभोग घेण्याकरिता तयार करून आलेली दिसून येते. तर अशा प्रकारच्या 2 शाखेंपैकी आपल्याला सेमिस्टर 4 अर्थात SYBAच्या 4थ्या सत्रामध्ये मानवी भूगोल हा विषय अभ्यासाचा आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने 4 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिलं प्रकरण जे आहे ते प्रॅक्टिकल कॉम्पोनंट आहे, म्हणजे प्रात्यक्षिक घटक. याच्यामध्ये काही जे प्रॅक्टिकलला आवश्यक असणारे जे काही घटक आहेत, उदाहरणं आहेत, ते आपल्याला सोडवावे लागतात. परंतु याचा परीक्षेशी किंवा कुठल्याही थेरॉटिकलशी काहीही संबंध नाही. मग ते लोकसंख्येचा दर असेल, जन्मदर असेल, मृत्यूदर असेल, स्थलांतर असेल, स्थलांतराचा ग्राफ असेल, आलेख असेल, अशा प्रकारचे उदाहरण एक प्रात्यक्षिक म्हणून आपल्याला सोडवण्याकरता दिलेले आहेत, एक उदाहरण म्हणून दिलेले आहे. याचा थेरीशी काही संबंध नाही. दुसरं प्रकरण जे आहे ते म्हणजे मानवी भूगोलाचा परिचय किंवा मानवी भूगोलाची ओळख. तिसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे मानवी वंश, धर्म आणि भाषा हे प्रकरण आहे. चौथं जे प्रकरण आहे ते म्हणजे लोकसंख्या आणि मानव वस्ती. अशा 4 प्रकरणांचा परंतु मुख्यत्व 3च प्रकरण आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये शिकावायचे आहे. तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रकरणाला, ते म्हणजे मानवी भूगोलाची ओळख किंवा मानवी भूगोलाचा परिचय. मित्रांनो, आपणास माहीत आहे की मानवी भूगोल ही भूगोलाची एक स्वतंत्र शाखा आहे. कारण स्वतंत्र शाखा निर्माण करण्यामागचं असं आहे की जेव्हा पृथ्वी निर्माण झाली आणि पृथ्वी निर्माण झाल्यावर वातावरण, जीवावरण, जलावरण, विविध प्रकारचे आवरण या पृथ्वीवर तयार झाले. तर या आवरणांमध्ये जीवावरण अर्थात विविध प्रकारचे जीव, जंतू, सूक्ष्म व त्यानंतर विविध प्रकारचे प्राणी, मानव हे स्वतःचं अस्तित्व निर्माण करून जगायला कारणीभूत ठरतात. तर या जीवावरणामध्ये मानव हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण मानवाने आतापर्यंत स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्याच्या चातुर्यावर अनेक प्रकारची प्रगती केलेली दिसून येते. त्याचा स्वतःचा विकास केलेला दिसून येतो. तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्याने अनेक प्रकारच्या क्रियाप्रक्रिया, त्याचे व्यवसाय, त्याचे उद्योगधंदे, अनेक प्रकारचे घटक किंवा अनेक प्रकारच्या क्रिया त्याने केलेल्या दिसून येतात. कारण मानवाला समजायला लागलं आहे, मानवाला कळायला लागलं आहे आणि मानव जसा त्याच्या बुद्धीच्या जोरावर आपलं काम करतो, त्याला माहितीच आहे की कुठे काय करायचे आहे आणि कुठे केव्हा कसं थांबायचं आहे. त्यामुळे मानवी भूगोलामध्ये मानव हा सर्वात महत्त्वाचा आणि उपयोजित घटक आहे. आणि म्हणूनच या मानवी भूगोलामध्ये भूगोलात मानवाचा किंवा मानवाशी संबंधित असल्याचा भूगोलाचा एक अभ्यास स्वतंत्र असावा असं काही तज्ज्ञांचं मत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणूनच
भूगोलामध्ये मानवी भूगोलाचा एक स्वतंत्र अभ्यास असावा, कारण विविध प्रकारचे प्रदेश, देश, खंड, भाषा, जात, पात, धर्म असे आपल्याला आपल्या पृथ्वीवर आपल्याला दिसून येतात आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे. प्रत्येकाचा आहार, भाषा, तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी करत असलेल्या विविध प्रकारच्या क्रिया-प्रक्रिया यांचाच अनेक प्रकारचा परिणाम त्याच्याच सभोवतालच्या परिसरात किंवा त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये होत असतो, घडत असतो. एक प्रकारचं परिवर्तन हे दिवसेंदिवस मानव स्वतःच्या विकासाकरता करून आपला उदरनिर्वाहसुद्धा करत असतो आणि अशा प्रकारचे घटक किंवा अशा प्रकारची एक मानवाची स्वतःची ही एक ओळख आहे की ज्या प्रक्रियांमुळे किंवा क्रियांमुळे आपण किंवा मानव स्वतःच्या पायावर उभा राहायला दिसून येतो. म्हणूनच भूगोलामध्ये मानवी भूगोलाची एक स्वतंत्र शाखा असावी. त्या शाखेमध्ये मानवाचा विकास, मानवाची उत्क्रांती, मानवाचे विविध प्रकारच्या भाषा, मानवाचा आहार, मानव कोणकोणत्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तींचा अभ्यास, त्याची लोकसंख्या, अशा संबंधित मानवी आणि मानवनिर्मित घटकांचा अभ्यास करण्यात यावा. म्हणूनच मानवाची किंवा मानवी भूगोलामध्ये एक स्वतंत्र शाखा असावी आणि या शाखेमध्ये आपण आज मानवी भूगोलाचाच अभ्यास करत आहोत. मानवी भूगोल ही अतिशय प्राचीन शाखा आहे. जेव्हा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करता करता मानवाने केलेल्या विकासाचा, त्याने लावलेला संशोधकाचा, त्याने इन्व्हेन्शन केलेल्या विविध प्रकारचे शोध असतील किंवा काही घटना असतील, याचा मानवावर आणि मानवाच्या सभोवतालच्या परिसरावर आणि स्वतःच्या जीवनावरसुद्धा परिणाम झालेला दिसून येतो. म्हणूनच मानवाच्या ज्या काही क्रिया आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच मानवी भूगोलामध्ये मानव जे काही करेल हे मानवाच्या हितासाठी, मानवाच्या विकासासाठी आणि मानवाच्या फायद्यासाठी आहे, हे या ठिकाणी निश्चित सांगता येतील. म्हणूनच ही महत्त्वाची शाखा आणि याचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात यावा. म्हणूनच मानवी भूगोलाचा शोध या ठिकाणी आपल्याला लागलेला दिसून येतो. पृथ्वीवर विविध प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी जसे असतात त्याप्रमाणे मानवसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं जीवन आणि त्या जीवनशैलीमध्ये जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या प्रकारचा प्रतिकार तो प्रत्येक हवामानात, वातावरणामध्ये आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये आपला उदरनिर्वाह भागवत असतो. म्हणूनच या सर्व व्यवस्थेमध्ये मानवाची अवस्था आणि मानवाचे सर्व प्रकारचे घटक हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच मानवी भूगोलामध्ये मानव हा अतिशय क्रियाशील राहिलेला आहे आणि तो क्रियाशील आहे. तो परावर्तित करतो, तो परिवर्तन करतो, तो विकास करू शकतो, तो सगळ्या प्रकारच्या घटनांना एक प्रकारचा तो ढकलू शकतो आणि म्हणूनच या मानवाने मानवाचा कसा विकास करावा हे मानवालाच कळू शकले आणि मानवच त्या ठिकाणी कारणीभूत असेल. म्हणूनच या पृथ्वीवर मानव हा सर्वात समजदार, बुद्धिमान आणि सहनशील प्राणी म्हटला गेलेला आहे. मानवी भूगोलाच्या संदर्भामध्ये सांगायचे झाले तर मानवी भूगोलाचा अभ्यास हा अनेक शतकांपासून होत आलेला आहे. काही संशोधकांनी याचा फार खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास करताना दिसून येतात आणि अतिशय पूर्वीपासून मग यामध्ये ॲरिस्टॉटल असतील, हंटिंग्टन असतील, विदाल दी ब्लाश असतील, रॅटझेल असेल, हम्बोल्ट असतील, अल्बर्ट असतील, कार्ल रिटर असतील, हे सर्व संशोधक अतिशय प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे वेबर असतील, रेबर असतील किंवा सॅम्पल असतील, असे प्राचीन संशोधकांपासून ते आधुनिक संशोधकांपर्यंत या सर्व संशोधकांनी मानवी भूगोलाचा सखोलपणे अभ्यास केलेला दिसून येतो. मानवी भूगोलाचे एक स्वतंत्र अस्तित्व असावं, मानवाच्या विविध घटनांचा एक स्वतंत्र अभ्यास असावा, त्याच्या भाषा, त्याची शैली, त्याचा व्यवहार, त्याचा व्यवसाय, त्याचे प्रदेश, तो राहत असलेल्या त्या ठिकाणचा भाग, अशा सर्वांचा सखोल अभ्यास करून त्याचा भूगोलाशी आणि पर्यावरणाशी असलेला संबंध हा फार जवळचा आहे, अशा प्रकारचं महत्त्व या संशोधकांनी मांडण्यात आलेलं दिसून येते. तर मित्रांनो, मानवी भूगोलाची व्याख्या आता आपण बघूया. मानवी भूगोलाच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये काही संशोधकांनी व्याख्या केलेली दिसून येते. यामध्ये पहिले जे संशोधक आहेत ते म्हणजे हंटिंग्टन यांनी मानवी भूगोलाच्या संदर्भामध्ये आपली व्याख्या जी सांगितली आहे ती म्हणजे मानवी भूगोल म्हणजे भौगोलिक पर्यावरण आणि मानवी क्रिया व गुणवत्ता यांच्यातील परस्पर संबंधांचा व वितरणांचा अभ्यास होय, असं हंटिंग्टन म्हणतात.
मानवी भूगोल म्हणजे भौगोलिक पर्यावरण, म्हणजे आपल्या सभोवताली असलेलं जे काही नैसर्गिक भाग आहे, हवा, पाणी, माती, जमीन, विविध प्रकारचे खनिज द्रव्य, संपत्ती, अशा प्रकारचं भौगोलिक पर्यावरण आणि मानवी क्रिया या सर्व पर्यावरणावर किंवा या निसर्गावर मानवाच्या ज्या काही क्रिया अवलंबून आहे. उदाहरणार्थ मानवाचे व्यवसाय असतील, मानवाचे रोजगार असतील, मानवाच्या प्रक्रिया असतील, मानव जे काही उदरनिर्वाहासाठी करत असेल ते सर्व त्याच्या गरजा, त्याच्या सर्व गोष्टी या पर्यावरणातूनच त्याला प्राप्त होत असतात. या पर्यावरणातच त्याला मिळते जुळतं करावं लागत असतं, एक प्रकारचं समायोजन करावं लागत असतं. अशा प्रकारच्या मानवी क्रिया व गुणवत्ता याच्यातून जे काही बाहेर पडेल, मग तो काही निकाल असेल, ते काही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतील, काही अन्न असतील, काही रोजगार असतील, अशा प्रकारचे गुणवत्ता आणि याच्यातील परस्पर संबंधांचा व वितरणांचा अभ्यास. प्रत्येक ठिकाणी वितरण वेगवेगळं आहे, प्रत्येक ठिकाणी प्रदेश वेगवेगळे भाग आहेत, त्या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणं असतील, नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असेल, त्या ठिकाणचे रोजगार किंवा व्यवसाय असतील, अशा प्रकारचं वितरण या ठिकाणी आपल्याला मानवी भूगोलाच्या व्याख्येमध्ये हंटिंग्टन आपल्याला सांगतात. म्हणूनच मानवी भूगोल म्हणजे भौगोलिक पर्यावरण अर्थात नैसर्गिक पर्यावरण आणि मानवी क्रिया व गुणवत्ता यांच्यातील परस्पर संबंधांच्या वितरणाचा अभ्यास होय, असे हंटिंग्टन म्हणतात. त्याच्यानंतर पुढचे जे संशोधक आहेत ते म्हणजे विडाल डी ला ब्लाश या संशोधकांनी मानवी भूगोलाची व्याख्या अशा प्रकारे सांगितली आहे. मानव व पृथ्वी यांच्या परस्पर संबंधाविषयी नवीन विचार प्रस्तुत करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. मानव व पृथ्वी यांच्या परस्पर संबंधांविषयी नवीन विचार प्रस्तुत करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल असे ब्लाश हे सांगतात. कारण पृथ्वीवर मानव निर्माण झाल्यानंतर मानवाने अनेक प्रकारच्या क्रिया केलेल्या दिसून येतात, समायोजन केले दिसून येते. मानवाचा आदिमानवापासून तर आधुनिक मानवापर्यंतचा विकास किंवा त्याची उत्क्रांती आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. याच तत्वांवर ब्लाश यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि म्हणूनच मानव व पृथ्वी यांच्या परस्पर संबंधाविषयी, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून कालांतराने मानवसुद्धा निर्माण झाला आणि मानवाचा पृथ्वीशी आणि पृथ्वीवर असलेल्या त्या प्रत्येक घटकाशी संबंध मानवाचा अनादी काळापासून तर आतापर्यंत आलेला आहे, तो आहे आणि तो असेल. आणि नवीन विचार, नवीन प्रवाह, नवीन शोध, नवीन संशोधन, नवीन गोष्टी, नवीन घटना घडत असतात. म्हणून नवीन विचार प्रस्तुत करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल असे ब्लाश हे संशोधक आपल्याला सांगतात. पुढचे जे संशोधक आहेत ते म्हणजे रॅटझेल आणि मानवी भूगोलाच्या विकासामध्ये रॅटझेल यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. प्राकृतिक भूरचना व नैसर्गिक परिस्थिती यांचा मानवाशी जो घनिष्ठ संबंध येतो त्या संबंधांचे विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल असे रॅटझेल आपल्याला सांगतात. प्राकृतिक भूरचना आपल्या सभोवताली असलेले विविध प्रकारचे भूपृष्ठ किंवा विविध प्रकारची रचना, उदाहरणार्थ पर्वत, डोंगर, नद्या, नाले, सरोवरे, पठार, प्रदेश, अशा प्रकारचे प्राकृतिक भूरचना किंवा नैसर्गिक भूरचना आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा मानवाशी जो घनिष्ठ संबंध आहे. निसर्गामध्ये प्रत्येक वेळेला परिस्थितीला मानवाला झगडावं लागतं, मानवाला तोंड द्यावं लागतं आणि मानवाला एक प्रकारचं समायोजन करून त्या ठिकाणी आपला स्वतःचं जीवन वाचवून स्वतःच्या जीवनाला कार्यान्वित ठेवायचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी अनेक भूरचना आपल्या पृथ्वीवर आढळून येतात आणि प्रत्येक भूरचना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची नैसर्गिक परिस्थिती आपल्याला दिसून येते आणि त्या ठिकाणी राहत असलेला जो मानव आहे त्याचा अनादी काळापासूनचा असलेला हा संबंध हा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणूनच या संबंधांचे विश्लेषण अतिशय जुने आहे आणि हे विश्लेषण किंवा या विश्लेषणाचा संबंधांचा अभ्यास करणारे एक शास्त्र म्हणजे मानवी भूगोल असे रॅटझेल आपल्याला या मानवी भूगोलाच्या व्याख्येमध्ये सांगताना दिसतात. म्हणूनच मानवी भूगोलाची व्याख्या या 3 संशोधकांनी सांगितलेली आपल्याला दिसून येते. रॅटझेल, हंटिंग्टन आणि ब्लाश. कोणत्याही एक व्याख्या पाठ करून ती परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे मानवी भूगोलाची व्याख्या आपल्याला लक्षात येईल. आता मानवी भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती हे आपण बघूया. मानवी भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.